ऐक सखे, तुझ्याबरोबर असं कधी झालंय का ग, की तू नवऱ्यासाठी किंवा इतर कोणासाठीही चहा घेऊन जात होतीस, कोणीतरी धक्का दिला, हात थरथरला आणि चहा बाहेर सांडला. आपण लगेच म्हणतो ना, काय रे, बघून का नाही चालत, धक्का दिलास, चहा सांडला ना. पण खरं सांगू का सखे, चहा सांडला कारण कपात चहा होता. जर कपात पाणी असतं तर पाणी सांडलं असतं, कॉफी असती तर कॉफी सांडली असती. धक्का फक्त कारण होतं, जे बाहेर पडतं, जे आधीपासूनच मनात साचलेलं असतं. आयुष्याचंही तसंच नाही का? कोणी काही बोललं, कोणी दुर्लक्ष केलं, कोणी अपेक्षाभंग केला की आपण चिडतो, रडतो, गप्प बसतो किंवा निमूटपणे सहन करतो. ते सगळं त्या क्षणामुळे नसतं ग, ते सगळं आपल्या मनाच्या कपात आधीपासूनच साचलेलं असतं. कपात जर थकवा भरलेला असेल तर थकवा सांडतो. कपात जर दुःख भरलेलं असेल तर डोळे भरून येतात. आणि कपात जर वर्षानुवर्षाची शांत चिडचिड भरलेली असेल ना, तर एक छोटासा धक्का पुरेसा ठरतो त्याचा विस्फोट व्हायला. तुला नेहमी असं वाटतं ना ग, की सगळे आनंदी असावेत, घर आनंदी असावं, मुलं आनंदी असावीत, घरामध्ये सगळ्यांचे नातेसंबंध छान असावेत. पण सखे, एक लक्षात घे, इतरांना आनंद द्यायचा असेल ना, तर आधी स्वतःच्या कपात थोडा आनंद असायला हवा. रिकाम्या कपातून कुणाला काही देता येत नाही. जर तू स्वतः सतत थकलेली, स्वतःवर नाराज, स्वतःशी कठोर असशील तर बाहेर काय सांडणार? नवीन वर्ष, नवीन सुरुवात, मोठे ठराव हे सगळं नंतर. आधी एक साधा प्रश्न आज स्वतःला विचार, माझ्या मनाच्या कपात सध्या काय भरलेलं आहे? थकवा, अपराधीपणा, दुःख, कोणाशी मनातलं बोलू न शकणं ह्याचं दुःख, की स्वतःला विसरलेली तू? कप भरायचा म्हणजे स्वार्थी व्हायचं नसतं सखे. कधी कधी फक्त स्वतःशी थोडं प्रेम करायचं, स्वतःला माफ करायचं आणि आनंदी राहायचं. कारण जेव्हा आपल्या कपात थोडा आनंद असतो ना, तेव्हाच आपण इतरांसाठी शांत, मोकळे आणि प्रेमळ होतो. आज इथेच थांबते सखे. मनात काही साचलं असेल तर लिही, मी वाचेन. बोल, मी ऐकेन.